नागपुर में ईद ए मिलाद के मौके पर भव्य शोभा यात्रा का आयोजन किया गया है। इसमें करीब 1.5 लाख नागरिकों के शामिल होने की संभावना है। बड़ी संख्या में लोगों की मौजूदगी को देखते हुए पुलिस प्रशासन ने सुरक्षा के कड़े इंतजाम किए हैं। पुलिस आयुक्त विश्वास नागरे पाटिल के मार्गदर्शन में एसआरपीएफ समेत 1781 से ज्यादा पुलिस अधिकारी और कर्मचारी बंदोबस्त में तैनात रहेंगे। संवेदनशील इलाकों में पुलिस की विशेष नजर रहेगी। साथ ही सोशल मीडिया पर अफवाहें फैलाने वालों पर भी कड़ी निगरानी रखी जाएगी। पुलिस ने साफ चेतावनी दी है कि अफवाह फैलाकर माहौल खराब करने वालों के खिलाफ सख्त कार्रवाई की जाएगी। नागेश थोडा मागे देश हा लोकशाहीमधला चौथा स्तंभ आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याशी संवाद हा नेहमी राहिला पाहिजे। महिन्यातून एकदा ही आमच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर आपली संवादाची प्रक्रिया चालू राहील आणि दर शुक्रवारी माननीय पोलीस महासंचालकांची आमची वीकली मीटिंग असते। त्यानंतर सुद्धा 1 तास 4 ते 5 या काळात तुम्हाला काही प्रश्न असतील त्या आठवड्यातल्या घडामोडींच्या संदर्भात त्याला आम्ही तो करतो। मुळात गेल्या 2 महिन्यामध्ये साधारण या शहराचा अभ्यास केल्यानंतर काही प्रायोरिटीज सगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर समोर आलेल्या मी ओपनिंग रिमार्क्स देईल आणि त्यानंतर कन्सर्न वरिष्ठ अधिकारी आपल्या त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने ब्रीफ करतील। मुळात येणारा फेस्टिव्ह सीझन अतिशय महत्वाचा आहे। उद्या ईदचा मोठा बंदोबस्त आहे, त्यानंतर रक्षाबंधन आहे, दहीहंडी आणि गोपाळकाल्याचा कार्यक्रम आहे, त्यानंतर लगेचच मार्गची ट्रॅडिशनल मिरवणूक निघते, त्यानंतर गणपती उत्सव, दुर्गोत्सव अशा सिक्वेन्स मध्ये श्रावणाचा सुरू आहे, त्यामुळे सोमवारी सुद्धा बंदोबस्त लावावा लागतो। पण हे लॉ अँड ऑर्डरचे बंदोबस्ताचे विषय जे आहेत ते नेहमीच्या पोलिसिंगच्या कामकाजावरती खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम करणार नाहीत या अनुषंगानं नियोजन करणं हे महत्वाचं असतं। कारण 20% त्याच्यावरती फोकस असला पाहिजे, पण 80% इतर कामं जी पोलिसिंगची आहेत ती अफेक्ट होता कामा नये। त्या अनुषंगानं काही प्रायोरिटीज मध्ये या शहरात शरीराविरुद्धचे गुन्हे हे त्यांच्यावर नियंत्रण आणणं, त्यातल्या गुन्हेगारीवरती प्रतिबंध घालणं हे अतिशय महत्वाचं आहे। त्या अनुषंगाने काही उपाययोजना केलेल्या आहेत, त्याची माहिती देऊ। शहराचा वाढता विकास आहे, नवीन नागपूर वसत आहे आणि त्या अनुषंगाने जमिनीच्या वाढणाऱ्या किमती, त्यात असणारा फसवणुकीचा प्रकार आणि लँड माफिया हे खूप मोठ्या प्रमाणावर नाहीये, परंतु हे प्रमाण वाढताना दिसत आहे। त्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजना, अवैध धंदे आणि ड्रग्सचा प्रादुर्भाव हाही महत्वाचा विषय आहे। अवैध धंद्यांच्या बाबतीत नागपूर पोलिसांची 0 टॉलरन्स पोलीस पॉलिसी राहील। ड्रग्सचा प्रादुर्भाव अधिक महत्वाचा विषय एवढ्यासाठी आहे की यातनं बाल गुन्हेगारी सुद्धा वाढत आहे। त्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजना, ट्रॅफिक हे शहर अतिशय चांगले इन्फ्रास्ट्रक्चर, इथला विकास व्हायच्या अगोदरच इथलं संसाधन आणि इन्फ्रास्ट्रक्चर हे डेव्हलप झालेलं आहे, परंतु असणारे फुटपाथ, त्यावरची असणारी मोठी अतिक्रमण, म्हणजे एखादा गरीब माणूस छोटा हॉकर टाकून व्यवसाय करत असेल तर ते कोपऱ्यात रुपयाला अडथळा न होता त्याच्याकडे दुर्लक्ष करणं, पण इथं अख्खच्या हॉटेलच्या हॉटेल रस्त्यावरती बसवलं जातं, त्यामुळं ट्रॅफिकला होणारे अडथळे, ई रिक्षा त्याला कुठले परमिट नसणं, लक्झरीज मुळे ट्रॅफिक जाम होणं, ट्रॅफिकच्या अनुषंगानं सिग्नल सिंक्रोनायझेशन या अनुषंगानं आदित्य त्याची माहिती देते।